नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 7 ते 4 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग 7, 6, 5 आणि हे 4 अशा पण टिपके मांडून घेतलेले आहेत वरच्या साईडला। आता खालच्या साईडलाही अशाच प्रकारे आपल्याला टिपके मांडून घ्यायचे आहेत। चला तर मग खाली आता 3 टिपके हे आपण मांडून घेतलेले आहेत। तर आता आपण गोल अशी डिझाइन काढायला स्टार्ट करणार आहोत। तर आपण वरच्या साईडचे 3 4 घरं 5 घरं असं जोडून आपण घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे 5 बिंदू हे जोडून घेतलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपण पूर्ण सर्कल करत असंच रांगोळी काढायची आहे। हे असे बिंदू जोडायचे आहेत 5 बिंदू। चला तर आता आपला चौथा अर्धगोल काढून कंप्लीट होत आहे। आता 5वा काढूयात। अशाच प्रकारे आपण कंटिन्यू करत जायची आहे ही रांगोळी शेवटपर्यंत। अगदी सुरेख आणि दिसायला खूपच सुंदर वाटते ही रांगोळी। काढायलाही खूपच सोपी आहे, अगदी सोपी। चला तर मग थोडीशी रेघ थोडी बाहेर आलेली आहे, तर आतल्या साईडला आपण करून घेऊयात। एका साईडला आपण 4 बिंदू जोडतोय, एका साईडला 5 बिंदू। हे 5 बिंदू जोडले तर इथे आपल्याला फक्त मधल्या साईडला 2 जे आहेत रेघा त्या फक्त 4 बिंदूच्या येतात। तर आपल्या ह्या रेघा काढून आता कंप्लीट झालेल्या आहेत। चला तर मग आपण त्याच्यामध्ये आता 3 असे अर्धगोल प्रत्येक अर्धगोलामध्ये काढणार आहोत। त्याआधी आपण सर्वच रेघा या व्यवस्थितपणे डार्क करून घेणार आहोत। चला तर अशा प्रकारे आपल्याला ह्या रेघा चला तर आता आतल्या साईडला आपण हा लाल कलर भरून घेऊयात खूपच व्यवस्थितपणे। चला तर आता आतमध्ये आपण अशा प्रकारे या 3 रेघा काढून घेऊयात। त्याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या या रेघा आपल्याला काढायच्या आहेत खूपच सुरेख पद्धतीने। चला तर मग काढून घेऊयात आणि त्याला परत टोकाला आपण छोटे छोटेसे डॉट असे देणार आहोत प्रत्येकच रेघेला। त्याला आपण बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोलाकार असा द्यायचा आहे। मध्ये पिवळा डॉट देऊन घेऊयात आणि त्याच्यामध्ये रेड कलरचा डॉट हा भरून घ्यायचा आहे। चला तर आता प्रत्येकच गोलामध्ये आपण अशा प्रकारचे हे 3 अर्धगोल काढून घेऊयात आणि एक छोटासा गोल काढायचा आहे मध्ये।
चला तर अशा प्रकारे आपले हे लाईन्स आता काढून कंप्लीट झालेले आहेत. तर याच्या पुढची आपण डिझाईन आता काढणार आहोत. चला तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी आता कंप्लीट होण्यास तयार आहे. तर आपले हे गोल गोल जे आहेत ते आता काढून झालेले आहेत. टोटल 4 गोल हे आलेले आहेत काढून. आता आपण पुढची स्टेप काढणार आहोत. चला तर अशा प्रकारे आता आपण छोटे छोटे जे गोल आहेत तिथे काळा रंग भरणार आहोत. खूपच सुरेख दिसते रांगोळी काळ्या रंगामुळे पण. सो आपण काळा रंग हा भरत आहोत प्रत्येकच अर्धगोलामध्ये. चला तर आता आपण पुढची जी डिझाईन आहे ती काढून घेऊयात. एक कळी काढायची आहे, त्याला गोल गोल 2 पाकळ्या काढायच्या आहेत आणि कमळाची डिझाईन ही द्यायची आहे. त्याच्यामधून छोट्या छोट्या एक रेघा काढायच्या आहेत आपल्याला आणि त्यालाही डॉट द्यायचं आहे आणि पांढऱ्या रंगाने रंगवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पांढऱ्या रंगाने रंग भरून घ्यायचा आहे. त्याला अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हा रंग भरणार आहोत. चला तर आता 2 कमळांमध्ये आपल्याला एक डिझाईन काढायची आहे. 2 अशा पाकळ्या काढून मध्ये एक पानाचा आकार देऊन पाकळी द्यायची आहे. त्याच्या बाजूला 2 चक्रा काढायच्या आणि मध्ये 3-3 लाईन्स काढून घ्यायच्या. अशा प्रकारे अगदी सुरेख अशी ही डिझाईन आपली खूपच भारी दिसणार आहे. अशाच भारी भारी डिझाईन नेहमी पाहत राहा. कलरफुल आणि दारं सजवत राहा. अंगणामध्ये नेहमी अशा कलरफुल रांगोळ्या काढत राहा. रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर आता शेवटची आपली डिझाईन ही कंप्लीट होण्यास राहिलेली आहे. आणखीन एक कमळ आहे आणि 2 मधल्या पाकळ्यांची ही डिझाईन आपली उरलेली आहे. तीही आपण चटकन काढून घ्यायची आहे. चला तर आता आपली डिझाईन ही पूर्णपणे कंप्लीट होण्यास रेडी आहे. तर मी तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे की कशा प्रकारे आपली रांगोळी काढून झाल्याच्या नंतर. प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण पाहूयात.